Hello, dear students. Our topic is interference. Okay, that topic is belongs from our fourth chapter, which is SHM. Okay, SHM part 2 म्हणू शकतो आपण त्याला, चॅप्टर नंबर 4 ला. त्याच्यातला हा पार्ट आहे आपला इंटरफिअरन्स. Okay, what is in by interference? We know the meaning of interference. The phenomena of redistribution of amplitude or intensity due to the superposition of wave is known as interference. म्हणजे काय, जेव्हा दोन वेव्स एकमेकांमध्ये मिसळतात इन अपोजिट डिरेक्शन, तेव्हा तो जो काही फिनॉमिना आपल्याला मिळतो, दॅट फिनॉमिना इज नोन ॲज इंटरफिअरन्स. ओके, द फिनॉमिना इज रिडिस्ट्रीब्युशन. मग याच्यामध्ये होतं काय, त्याची ॲम्प्लिट्यूड चेंज होते किंवा इंटेन्सिटी चेंज होते. ओके, आपण ते पुढे बघणारच आहोत या केसमध्ये. So that phenomena is known as the interference. This phenomena is true for transverse wave as well as longitudinal waves. हा फिनॉमिना दोन्ही वेव्सला लागतो, ट्रान्सलेशनलसाठी पण लागतो आणि लॉन्जिट्युडिनलसाठी पण लागतो. ओके, वेन टू वेव्स हॅव्हिंग द सेम ॲम्प्लिट्यूड, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट सेंटेन्स फ्रॉम दिस पॅरा. काय, वेन द टू वेव्स हॅव्हिंग द सेम ॲम्प्लिट्यूड, अशा दोन वेव्स की ज्यांची ॲम्प्लिट्यूड सेम आहे, सेम फ्रिक्वेन्सी, ज्यांची फ्रिक्वेन्सी सेम आहे, मूव्हिंग कॉईल फ्रिक्वेन्सी सेम आहे, मूव्हिंग इन द सेम डिरेक्शन आहे, सेम डिरेक्शननी मूव्ह होतात आहे, अराइव्ह ॲट द सेम सायमल्टेनियस इन फेज, एका ठिकाणी सायमल्टेनियसली येऊन राहिल्या आहेत, त्याची फ्रिक्वेन्सी सेम आहे. त्यानंतर सायमल्टेनियस इन फेज त्यांची सायमल्टेनियस असायला पाहिजे. रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड ॲट दॅट पॉईंट इज मॅक्झिमम. मग असे जर सगळ्या सिच्युएशन्स यांनी फॉलो केल्या तर तो जो रिझल्टंट आपल्याला मिळणार आहे दॅट विल बी मॅक्झिमम. ओके, सेम डिरेक्शन आहे, सायमल्टेनियस इन फेज आहे, सेम फ्रिक्वेन्सी आहे, सेम ॲम्प्लिट्यूड आहे, असं जर असेल तर आपल्याला जे मिळणार आहे रिझल्टंट दॅट विल बी मॅक्झिमम. अँड इफ द टू वेव्स अराइव्ह ॲट द पॉईंट आउट ऑफ फेज, आणि जर एका वेळी दोन वेव्स एकत्र येत आहेत, इंटरफिअरन्स होतं आहे त्यांचं, पण त्यांची डिरेक्शन अपोजिट आहे, किंवा डिरेक्शन तर अपोजिट असतेच, फक्त त्यांची जी फेज आहे ती जर अपोजिट असेल, देन द रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड ॲट दॅट पॉईंट इज मिनिमम. ओके, तेव्हा तो जो रिझल्टंट आपल्याला मिळणार आहे तो तिथे असणार आहे मिनिमम, किंवा आपण त्याला झिरो सुद्धा म्हणू शकतो. ओके, वेन टू साऊंड वेव्स अराइव्ह ॲट द पॉईंट इन अ फेज, द compression due to the coincident with the compression due to the other, or the rarefaction due to the one coincident with the rarefaction due to other than the resultant amplitude. ओके, हा सेंटेन्स खूप मोठा आहे, बट समजायला आपल्याला आपण त्याला काय म्हणू शकतो की वेन द कॉम्प्रेशन ड्यू टू द कोइन्सिडंट विथ द कॉम्प्रेशन ड्यू टू अदर. म्हणजे एकाचं आपण जसं बघतो की वेव्हमध्ये काय असतं, ट्रफ असतो आणि क्रेस्ट असतो. जर दोन्ही वेव्सचा क्रेस्ट एका ठिकाणी आला तर आपल्याला मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड मिळेल, दोन्ही वेव्सचा ट्रफ एका ठिकाणी आला तर आपल्याला मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड मिळेल. बट एकाचा क्रेस्ट आणि एकाचा ट्रफ जर एकत्र आला तर तिथे काय होईल, आपल्याला मिनिमम मिळेल. मग आता इथे क्रेस्ट आणि ट्रफच्या ऐवजी यांनी कॉम्प्रेशन आणि रेरिफ्रॅक्शन म्हटलंय. ओके, सर ड्यू टू द जेव्हा दोन कॉम्प्रेशन एकत्र येतात तेव्हा आपल्याला मॅक्झिमम मिळतं, दोन्ही रेरिफ्रॅक्शन एकत्र येतात तेव्हा मॅक्झिमम मिळतं. बट जर एक कॉम्प्रेशन आणि एक रेरिफ्रॅक्शन एकत्र आलं तर आपल्याला मिनिमम मिळतं. वाईल द कॉम्प्रेशन ड्यू टू द वन कोइन्साइड विथ द रेरिफ्रॅक्शन ड्यू टू अदर, एकाचं कॉम्प्रेशन आहे आणि दुसऱ्याचं रेरिफ्रॅक्शन आहे, ते जर एकत्र आले तर आपल्याला काय मिळतं, अदर गिव्स द रिझल्टंट इंटेन्सिटी ॲज मॅक्झिमम ॲट दॅट पॉईंट. तिथे जी इंटेन्सिटी आपल्याला मिळणार आहे ती इंटेन्सिटी कशी असणार आहे, मॅक्झिमम असणार आहे. ओके, मग कंडिशन्स फॉर इंटरफिअरन्स ऑफ साऊंड वेव्स, साऊंडचा जेव्हा आपण स्टडी करतो आहे तर त्याच्यासाठी काही कंडिशन्स द्याव्या लागणार आहे. त्या कंडिशन्स काय आहे, द टू सोर्सेस ऑफ साऊंड मस्ट बी कोहेरंट. ओके, कोहेरंट म्हणजे काय, एकाच पॉईंटवरून निघणार आहे,
त्याला म्हणतात कोहेरंट. दे मस्ट इमिट साऊंड वेव्स ऑफ द सेम फ्रिक्वेन्सी अँड सेम ॲम्प्लिट्यूड. जसं की आपण वरती बघितलं की त्यांची फ्रिक्वेन्सी पण सेम पाहिजे आणि त्यांची ॲम्प्लिट्यूड पण सेम पाहिजे. ओके, ही होती आपली पहिली कंडिशन. द टू सोर्सेस ऑफ द साऊंड मस्ट बी कोहेरंट. दे मस्ट इमिट द साऊंड वेव्स ऑफ द सेम फ्रिक्वेन्सी अँड सेम ॲम्प्लिट्यूड. ओके, त्याच्यानंतर द टू साऊंड वेव्स मस्ट ट्रॅव्हल इन अ सेम डिरेक्शन. ते दोघं पण जे दोन साऊंड वेव्ज आहेत ते सगळे एकाच डिरेक्शननी मूव्ह व्हायला पाहिजे. ओके, आणि द फेज डिफरन्स बिटवीन द टू साऊंड वेव्ज ॲट एनी पॉईंट मस्ट रिमेन्स कॉन्स्टंट. त्यांच्यामध्ये एका पॉईंटवर जो असणारा फेज डिफरन्स आहे तो कॉन्स्टंट असायला पाहिजे. ओके, नाही तर ब्लर येईल. आपल्याला माहिती आहे ना, जर काय म्हणतात चॅनल व्यवस्थित ट्यून नाही झालं तर खरखर असा आवाज येतो, तसं काहीतरी होऊ शकतं. म्हणून टू साऊंड वेव्स ॲट एनी पॉईंट मस्ट बी रिमेन्स कॉन्स्टंट. एका पॉईंटवर त्यांचं जे काही असेल फ्रिक्वेन्सी वगैरे ते काय असलं पाहिजे, कॉन्स्टंट असलं पाहिजे. ओके, क्लिअर.